लातूर जिल्ह्यातील 1194 गावं पाणी टंचाईनं होरपळून गेलेली आहेत। जिल्हा परिषदेनं 4 कोटींचा पाणी टंचाई आराखडा तयार केला होता, तरी बऱ्याच गावांना अद्यापही पाणी मिळत नसल्याची ओरड आहे। परभणी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवतीये। मुख्य जलवाहिनी म्हणून ओळख असलेली गोदावरी कोरडीत ठाक पडली। गोदावरीवरील ढालेगाव, तारुगव्हाण आणि मुदगल हे बंधारे कोरडे पडलेले आहेत। जिल्ह्यातील 2 मध्यम आणि 22 लघु प्रकल्पांपैकी केवळ 2 मध्यम प्रकल्पात थोडं पाणी शिल्लक आहे। परभणीमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। या परभणीमधले बंधारे हे कोरडे ठाक पडलेत, त्यामुळे इथं दुष्काळाची भीषण स्थिती पाहायला मिळते। ठाण्यामध्ये आज हलक्या पावसाच्या सरी बरसलेल्या होत्या। अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली, मात्र नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। दुष्काळाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झालेले आहेत। मुंबईत 6 जूनला एकनाथ शिंदेंनी विशेष दुष्काळ आढावा बैठक बोलावली। सह्याद्री अतिथीगृहात होणाऱ्या या बैठकीला सर्व आमदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत। दुष्काळी भागातील पाणी टंचाई, चारा कमतरता, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि उपायांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। शेतकरी पीक कर्जाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले। शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्यानं संभाजीनगरातील महाराष्ट्र बँकेमध्ये जाऊन कर्ज वाटप करणाऱ्या लीड बँकेच्या मॅनेजरला त्यांनी जाब विचारला। यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांना पीक कर्ज का देत नाही असा जाब विचारला। दरम्यान येत्या आठवड्याभरात कर्ज वाटप जर झालं नाही तर मात्र थेट मॅनेजरवर जोडे मारू आंदोलन करू असा इशाराच दानवेंनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या होणाऱ्या मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे। ज्यावेळेस मतमोजणीसाठी ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते, मतमोजणीसाठी टेबल्स तयार केले जातात आणि त्याच पद्धतीनं तालीम करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे। पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कमधील धान्य गोदामांमध्ये होणार आहे। मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील मतमोजणीची जय्यत तयारी आहे। डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलाच्या बंदिस्त सभागृहामध्ये सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 29 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडेल। 600 प्रशिक्षण घेतलेले निवडणूक कर्मचारी तसंच 450 पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतील। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे। मतमोजणीची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। तसंच ही तयारी निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, तर सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचाही तगडा बंदोबस्त आहे। सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। 14 टेबल हे पोस्टल मोजणीसाठी तर विधानसभा निहाय मतमोजणीसाठी 20 टेबल हे ठेवण्यात आलेले आहेत। मतमोजणी एकूण 19 फेऱ्यांमध्ये होणार असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। यवतमाळमध्ये मतमोजणीची प्रक्रिया जी आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि निवडणूक आयोगाने देखील पूर्ण या प्रक्रियेचा आढावा घेतला आहे। दारवा मार्गावरील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी होणार असून 800 कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे। 6 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून एकूण 30 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे। लातूरमध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। एकूण 28 फेऱ्यांमध्ये 84 टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे। मतमोजणीसाठी 470 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तसंच मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे। अहमदनगरच्या MIDC मधील वखार महामंडळ या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। अहमदनगर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 450 तर शिर्डी मतदारसंघासाठी 410 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, तसंच पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी अकोला प्रशासनही सज्ज आहे। MIDCतल्या महाराष्ट्र वखार महामंडळ इथं उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण 28 फेऱ्या होणार आहेत। अकोल्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। मतमोजणीसाठी 2500 कर्मचारी तैनात आहेत, तर सुरक्षिततेसाठी 500 पोलीस कर्मचाऱ्यांचाही बंदोबस्त आहे। जालन्यामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरातील MIDC मधील सरस्वती ऑटो कंपोनेंट कंपनीमध्ये ही मतमोजणी होणार आहे। 6 विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी 14 असे 84 टेबल असून 1300 कर्मचारी तैनात आहेत। गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। कृषी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये एकूण 97 टेबलवर मतमोजणी होणार आहे। मतमोजणीसाठी 500 कर्मचारी तसंच सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली।
नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली। नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरुवात होणार आहे। 23 ते 26 फेऱ्यांनंतर अंतिम निकाल हाती येतील। यावेळेस कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा जास्त उपद्रवी लोकांना 3 दिवसांसाठी जिल्ह्याच्या बाहेर पाठवल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। उद्या पार पडणाऱ्या लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे। मतमोजणी केंद्रावर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तगडा तैनात करण्यात आला आहे। बीडमध्ये निकालाआधीच पंकजा मुंडे यांचे बॅनर खासदार म्हणून झळकलेले आहेत। बीड लोकसभा निवडणूक ही चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालंय। मात्र असं असताना खासदार म्हणून निकालाच्या अगोदर पहिले बॅनर शिरूर तालुक्यातील मानूर इथं जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे यांनी लावलेले आहेत। या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा आहे। इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनात बॅनर लावण्यात आलेत। महाराष्ट्रातील एकमेव पुरोगामी नेतृत्व म्हणून आम्ही सदैव दादांसोबत अशा आशयाचे बॅनर इंदापूर तालुक्यातल्या वालचंद नगरमध्ये झळकू लागलेले आहेत। सध्या या बॅनरची चर्चा सर्वत्र होत असून हे बॅनर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेत। मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयाचे बोर्ड झळकलेत। शहरातील मिरजकर तिकटी इथं हा बोर्ड लावण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहरातील वारेवासाहत सनगर गल्ली फुटबॉल क्लबच्या कार्यकर्त्यांनी हा बोर्ड लावला आहे। नाशिकमधल्या सिडको भागात निलेश लंके यांच्या समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली। निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच लंके समर्थकांनी त्यांच्या विजयाचे बॅनर लावत लंकेंना शुभेच्छा दिल्या। एकीकडे नगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके असा सामना रंगणार आहे। तरीही समर्थकांना लंके हेच निवडून येतील असा विश्वास आहे। निकालापूर्वीच अमरावती शहरामध्ये नवनीत राणा यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले आहेत। अमरावती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर हे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। लोकसभेच्या निकालाआधीच पंढरपूर शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर झळकतायत। माढा आणि सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांचे हे विजयाचे बॅनर लागलेले आहेत। संभाजी ब्रिगेडकडून या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन असे बॅनर लागल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे।